दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने वाढीव पेन्शन मिळावी आणि संजय गांधी पेन्शन योजनेतील 1000 अनुदानापासून वंचित दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रधान यांना उपजिल्हाधिकारी DK राजपूत यांच्या हस्ते देण्यात आले. संघटनेच्या मागणीनुसार शासनाच्या पोर्टलवर सर्व दिव्यांग बांधवांची अधिकृत नोंद करावी आणि मागील फरकासह वाढीव 2500 रुपये संजय गांधी पेन्शन अनुदान तात्काळ मंजूर करावे. या महत्त्वाच्या निवेदन देताना उपस्थित होते जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे, जिल्हा महिला संघटक ललिता पवार, तालुका अध्यक्ष पूर्व अंबादास कळमकर, पश्चिम तालुका अध्यक्ष शरद नरवाडे, तालुका उपाध्यक्ष दशरथ गबाले, तालुका संघटक मधुकर कसबे, संतोष कांडेकर, महादेवपूरचे भागवत भाऊ, पळसे शाखा प्रमुख सुनील गायधनी आणि दिव्यांग प्रहार सेवक सुधाकर बाबा शिंदे यांच्यासह अनेक निवडक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संघटनेने स्पष्ट इशारा दिलाय की या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाशी संपर्क साधून निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काही दिवसात कुठलीही पूर्वसूचना न देता नाशिक जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्कामी बिऱ्हाड आंदोलन छेडतील. तसेच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांचा बहिष्कार टाकतील असे निवेदनात म्हणण्यात आले. संघटनेने सर्व नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक.